तुमच्याही घरात असे ब्लाऊज पीसचे तुकडे कधी म्हणा ब्लाऊजमधनं शिवून राहिलेले उरलेले किंवा मग तुम्ही जेव्हा ड्रेस शिवता त्यातनं उरलेले तुम्ही जे कापड आणता तर ते नक्कीच घरात पडलेले असतील, हो ना. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण की आजपासून आपण अशी एक सिरीज चालू करणार आहोत ज्याच्यापासून की जे तुमच्या घरातले उरलेले कपडे आहेत, जे वेस्ट मटेरियल आहे, त्याच्यापासून काहीतरी सुंदर सुंदर ज्या गोष्टी आहेत त्या आपण तयार करणार आहोत. आणि आपल्या सिरीजचं नाव आहे बेस्ट फ्रॉम वेस्ट, म्हणजेच टाकाऊ पासून टिकाऊ असा आपण आजपासून एपिसोड घेऊन येणार आहोत. म्हणजेच की रोज आपण एक एक व्हिडिओ आहे त्यामध्ये ज्या घरातल्या वस्तू आहेत, झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा खूप कमी खर्चात तुम्ही घरात उपयोगी असणाऱ्या गोष्टी कशा बनवू शकता, किंवा मग तुम्ही रोज रोज उपयोगाला पण येईल आणि दिसायलाही आकर्षक दिसतील अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही कशा तयार करू शकता, तर त्याचा आपल्याला रोज नवीन व्हिडिओमध्ये रोज एक एक गोष्ट आपण बघणार आहोत. त्यामुळे आजपासूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, कारण की इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्या खूप उपयोगाचे ठरणार आहेत. कारण की जेव्हा तुम्ही विचार केला होता की हे जे कापड आहे ते तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच फेकून दिले असते, तर त्यापासून आज आपण अशा गोष्टीचा बनवणार आहोत जेणेकरून तुम्हालाही याचा खूप जास्त उपयोग होईल आणि घरात सुद्धा या गोष्टीची व्हॅल्यू झिरोपासनं खूप जास्त अशी ही व्हॅल्यू होणार आहे. त्याच्यामुळेच कुठलेही कापड असेल किंवा कुठल्याही ज्या गोष्टी असेल तर त्या फेकून न देता सुरुवातीला आपले व्हिडिओ बघा. जर तुम्हाला त्यातून काही कल्पना सुचली तर त्यातून तुम्ही पण नवीन घर बसल्या बसल्या वस्तू बनवू शकता. तर चला आजच्या पहिल्या व्हिडिओला आपल्या जी सिरीज आहे बेस्ट फ्रॉम वेस्ट त्यापासून त्यातली पहिली जी आजची डिझाईन आहे किंवा पहिली जी आजची वस्तू आहे तर ती आहे सिंगल हँडबॅग. तर तुम्हाला त्याच्यासाठी फक्त जे घरात आपल्या कॅरी बॅग्स असतात तर त्या आणि त्यानंतर मी असे 2 पीसेस घेतलेले आहेत जे ब्लाऊजमधनं शिवून उरलेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी बॅग आहे तर त्यातनं आपल्याला 10 बाय 7 इंचाचे 2 पीस कट करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला असं सेम मेन पीसवर आणि अस्तर थोडं जास्त अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही रोज नवीन नवीन गोष्टी आपल्या चॅनलवर शिकणार आहात. त्यामुळे जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे ही व्हिडिओ थोडेसे जरी युजफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कर चला. आणि हो, तुमच्याही जर मनात अशा काही कल्पना येत असतील त्या सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्याही कल्पना सगळ्यांसमोर येतील आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. त्यामुळे आपल्याला जर तुम्हाला काही कल्पना येत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, त्याच्यावर आपण नक्कीच एखादा व्हिडिओ हा घेऊन येऊ. तर बघा, सगळ्यात आधी आपण जे पीस कट करून घेतले होते तर पिशवी जी होती त्यात आपण हे मेन फॅब्रिक आहे तर ते अटॅच करून घेणार आहोत. तर बघा, इथे कुठेही आपल्याला जे एक्स्ट्राचे जी कॉस्ट आहे तर ती द्यायची गरज नाही किंवा मग एक्स्ट्राचं मटेरियल घ्यायची गरज नाही. जे घरात अवेलेबल आहे त्यापासूनच आपण अशा सुंदर सुंदर गोष्टी, फक्त बॅगच नाही, आपण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपण आपल्या सिरीजमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत आपल्यासोबत नक्की कनेक्ट राहा. आणि जर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा. तर बघा, हे जे पीसला मेन पीस आहे तर ते रेडी करून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चेन आहे तर ते चेन घ्यायची, ती उलटी ठेवायची, त्याच्यावरती अस्तरचा पीस घ्यायचा, तो सुद्धा त्याच्यावरती स्टिच करून घ्यायचा. त्यानंतर तो अस्तरचा पीस आतल्या साईडने फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची. असंच आपल्याला दोन्ही साईडला सुद्धा करून घ्यायचं आहे. मला तर आहे ना अशा ज्या घरातल्या वस्तू आहेत तर त्यापासून खूप सुंदर सुंदर गोष्टी बनवण्यात इतकी जास्त मजा येते आणि इतकं सॅटिस्फाय वाटतं की काय सांगायचं. ज्या घरातल्या टाकाऊ वस्तू आहेत त्यापासून आपण काहीतरी नवीन बनवतो, ती जो आनंद आहे तो खूप वेगळा असतो. त्यामुळेच मी तुमच्यासोबत सुद्धा ही जी सिरीज आहे, माझी ही जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की मी सुद्धा घरातल्या वस्तूंपासून काय काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत रोज शेअर करणार आहे. त्यामुळे आपल्यासोबत कनेक्ट राहा आणि जर तुम्हाला ह्या आयडिया आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंट ह्या माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे नक्कीच एक छोटीशी का होईना कमेंट करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण टाकाऊपासून, वेस्ट मटेरियलपासून बनवतो, जर तुम्ही अशा काही बनवत असाल तर तेही माझ्यासोबत नक्की शेअर करा. तर बघा, आपण दोन्ही साईडला असे जे आपले पीस आहेत ते अटॅच करून घेतले, अस्तरला ते जॉईन करून घेतले. त्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये रनर आहे ते इन्सर्ट करून घ्यायचं. मी तर ना असे जे छोटे छोटे तुकडे उरलेले असतात तर ते मला अजिबात फेकून दे वाटत नाही, कारण की असं आपल्याला ना काही ना काही आयडिया सुचत राहतात की हा, आज आपण या गोष्टीपासून हे बनवणार आहोत, ते बनवणार आहोत. असं करत करत माझ्याकडे इतक्या साऱ्या जे वेस्ट मटेरियल ते साचलंय की काय सांगायचं. त्याच्यामुळेच मी जे आहे पूर्ण जे आता आम्ही साठवून ठेवलेलं जे मटेरियल आहे त्यापासून नक्कीच काही ना काही बनवून हे जे मटेरियल आहे तर ते संपवून टाकणार आहे. त्यामुळेच तुमच्याही घरात तुम्ही असं काही
करत असाल माझ्यासारखं तर मला नक्की सांगा, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला फेकून देऊ वाटत नाही आणि ह्या गोष्टी फक्त त्यांनाच कळतात ज्यांना, जे आपले टेलर मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा ह्या नक्की गोष्टी कळतील. कारण की जे वेस्ट मटेरियल आहे, जे छोटे छोटे तुकडे आहेत त्यापासून काहीतरी सुंदर बनवण्याची आयडिया येणं हे खूप वेगळ्या लेवलची गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही जर अशा काही आयडिया येत असतील तर त्या माझ्यासोबत नक्की नक्की शेअर करू शकता. तर बघा आता आपण सगळे जे दोन्ही पीस होते तर त्याच्यामध्ये रनर इन्सर्ट करून घेतला, त्याला तिन्ही साईडला शिलाई देऊन घेतली. आता आपल्याला याच्यावरती पायपिंग करून घ्यायची. तर बघा अगदी झटपट 2 ते 3 मिनिटांमध्ये मी हे जे ही बॅग आपण सिंगल कप्प्याची रेडी करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण रोज नवीन नवीन गोष्टी तयार करणार आहोत. आणि त्यानंतर ही जी सिंगल कप्प्याची बॅग आहे त्याच्यात फक्त आणि फक्त चेनचाच खर्च आलेला आहे. बाकी सगळं आपण जे घरातलं वेस्ट मटेरियल होतं तर त्याच्यापासून बनवलेलं आहे. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. ही तर एक साधी आयडिया होती, पण इथून पुढे सुद्धा आपण नवीन छान छान गोष्टी ज्या आहेत तर त्या शिकणार आहोत. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही अशा काही गोष्टी आहेत घरातल्या त्या स्वतःसाठी बनवून यूज करू शकता आणि अशा ज्या मार्केटमध्ये महागड्या गोष्टी आहेत त्या तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजेच किंवा कमी खर्चात तुम्ही घरीही ट्राय करून नक्की बघा. त्याने तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला युजफुल अशा गोष्टी तयार होतात आणि दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर त्याच पद्धतीने आजचे हा आपली जे पॉकेट आहे तर ते इथं रेडी झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने आपण जी आपली सिरीज चालू केली आहे बेस्ट फ्रॉम वेस्ट म्हणजेच टाकाऊ पासून टिकाऊ, तर याचा आजची ही पहिली डिझाईन होती जी की होती ब्लाउज पीस पासून उरलेल्या कपड्यांपासून सिंगल पॉकेटवाली हँडबॅग, किंवा मग तुम्ही याच्यामध्ये डबल पॉकेट सुद्धा स्टिच करू शकता. पण मी इथं तुम्हाला आज पहिलाच एपिसोड होता, पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे तुम्हाला साधी सिंपल गोष्ट दाखवली. आणि जे बिगिनर्स आहेत जर त्यांना बॅग मेकिंगचा सुद्धा जर बिझनेस चालू करायचा असेल किंवा शिकायच्या असतील बॅग्स तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप जास्त युजफुल आहे. कारण की स्टार्टिंगला जेव्हा आपण नवीन असतो, जेव्हा बिगिनर असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की कुठल्या गोष्टीपासून सुरुवात करायची. त्यामुळे स्टार्टिंगला तुम्ही अशा घरातल्या वस्तूंपासून ट्राय करा. जेव्हा तुम्हाला चांगली जी शिलाई आहे तर ती जमेल, तुमचा हात एकदा परफेक्ट बसला तर तुम्ही ऑर्डरच्या बॅग सुद्धा तुम्ही मटेरियल पासून बनवू शकता. तर अशाच पद्धतीने आजची ही आपली डिझाईन होती. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथून पुढचे सुद्धा जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा नक्की बघा, कारण की त्याच्यात सुद्धा तुम्हाला अशा भरपूर आयडियाज या मिळणार आहेत. त्याच्यामुळेच आपल्यासोबत कनेक्ट राहा. आणि पुन्हा एकदा सांगते की प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय बाय.